महापालिका कंत्राटदार सुजित काटे यांनी केलेल्या आरोपाचा खुलासा करण्यासाठी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आज ज्या कामासंदर्भात तक्रार झाली होती त्या कामावरतीच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यांनी संपूर्ण कामाची माहिती सांगितली व या कामाबद्दल त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे व कामाची मुदत संपली असताना सुद्धा काम पूर्ण नाही या संदर्भात आम्ही महापालिकेत तक्रार केली होती। त्याचा राग मनात धरून संबंधित ठेकेदाराने आमच्यावर हे आरोप केले आहेत। हे आरोप खोटे असून सदर कामाची शासन प्रशासनाने चौकशी करून या संबंधित प्रकरणाचा महापालिका प्रशासनानेच योग्य तो निर्णय घ्यावा असे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। आपले कार्यकर्ते कोण आहेत साहेब? कार्यकर्ते कोण आहेत का आपले? मंडळाचे जावा की मंडळाचा पुढे जाऊ रे। नाही राहू दे, कशाला मोळा जरी घेऊन काढला, आता मोळा आहे इथं पडलाय हाताने आले मोळ्याच कशाला हातात दिसला। आणि बांधकाम आहे हे 6 इंची आहे, वीट ही इस्टिमेटला 9 इंची आहे, एवढं तर आम्हाला प्रदर्शन दिसतंय। हे आम्ही बोलायचं का नाही लोकप्रतिनिधी म्हणून? तिथं पण लोकांची भांडणं काढली आणि एवढंच की साहेब RMC प्लॅन मधनं करून आणायला पाहिजे होतं। हे सगळं इस्टिमेटला RMC प्लॅन्ट आहे, मिक्स करून हा M20 कॉन्क्रीट जे आहे हे तिथनं RMC प्लॅनमधनं तयार करून आणून इथं होतायचं आहे असं इस्टिमेटला आहे। काल निर्भया कन्स्ट्रक्शनच्या मालकांनी माझ्यावर आरोप केला की दिग्विजय सूर्यवंशींनी 10% मागितले कामासाठी आणि कुलूप लावलं आणि दादागिरी केली, गुंडगिरी केली। तर मी गेले 15 वर्ष सामाजिक काम करतो आहे, मला इथल्या नागरिकांनी निवडून दिलं, मी इथलं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो। आत्ता जी ही इमारत आहे या इमारतीसाठी पूर्णपणे आम्ही ताकद लावून 15 जे आरोग्यवर्धिनी मंजूर झाल्या त्यात ही माझ्या भागासाठी ही आरोग्यवर्धिनी मी आणलेली आहे। लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे काम क्वालिटीचं होतं की नाही बघणं। त्यांना मुदत ह्या कामाची 150 दिवसाची होती आणि ती 150 दिवसाची मुदत 4 मार्चला संपते आहे। माझ्याकडे वर्क ऑर्डर पण आहे आणि त्याचं माहिती पण आपल्याला देतो। त्याचबरोबर इथं आपल्याला दिसते की 6 इंची बांधकाम इथं केलं आहे, आज इथं 9 इंची बांधकाम इस्टिमेटला आहे। मग जे लोकप्रतिनिधी म्हणून इथला मला जे दिसते ते मी प्रशासनाला सांगितलं आणि प्रशासनाला सांगितलं कधी मी 14/3ला ह्याची मुदत संपल्यावर वर्क ऑर्डरची मी पत्र देणं माझं कर्तव्य होतं। मला नागरिकांची इथं फोन यायला लागले, इथं पाणी मारणात, इथं नुसतं कॉलम उभा करून चाललेत, वीट बांधकाम पण विटा पण बाद आहेत, ह्या विटा क्वालिटीच्या नाही आहेत। म्हटलं ठीक आहे मी बघतो। इथं आल्यावर मला ज्यावेळेला दिसलं त्यावेळेला मी पत्र दिलं। लोकप्रतिनिधी माझं काम होतं पत्र देणं, कारण हे काम पूर्ण झाल्यावर काही झालं तर लोकप्रतिनिधी म्हणून मला लोक इथं विचारणार तुम्ही काय करत होता। मग त्याच्यानंतर परत मी रिमाइंड पत्र दिलं आयुक्त साहेबांना आणि सांगितलं की हे काम असं आहे आणि याचं बिल अदा करा पण थर्ड पार्टी ऑडिट करून द्यावं, हे जे आम्हाला दिसते त्या पद्धतीने। मग हे केल्यावर इथं किल्ली तर बाबतीत म्हटलं तर किल्ली ही त्यांच्याकडे पण होती, इथं मंडळ आहे मंडळाच्या मुलांकडे पण होती, मुलांकडची पण किल्ली त्यांनी घेतली। आता दार बघितलं तर नुसतं लॉक लावलेलं आहे, दार असं उघडलं की दार निघते, तुम्हाला दाखवतो मी। म्हणजे इथं काहीही नाही आहे, फक्त त्याचं काम मुदत पूर्ण झाली आहे आणि काम अपूर्ण आहे आणि ह्याचा दबाव प्रशासनाला आणण्यासाठी आणि आम्ही जे पत्र दिलं त्याच्यासाठी आम्ही थांबावं, आम्ही काय तक्रार करू नये कामाबद्दल आणि त्याचं बिल मिळावं ह्यासाठी त्याचा ओठाटाईपणा आहे। आणि आम्ही सामाजिक काम करत असताना समाजकारणात राजकारणात माझ्यावर नागरिकांनी एवढा विश्वास ठेवला। आज इथं काम करत असताना एवढे कोट्यावधीचे इथं प्रोजेक्ट यायला लागलेत, आम्ही काम करतोय इथं लोकांच्या पुढं जेव्हा आम्ही जात असतो त्यावेळेला काही लोक आम्हाला सांगतात आज हे काम पूर्ण झालं आणि काहीतरी प्रॉब्लेम आला तर लोक कॉन्ट्रॅक्टरला विचार नाहीत, आम्हाला विचारणार तुम्ही काय करत होता, तुमच्या कारकिर्दीत हे काम झाले आणि हे निदान ही इमारत 40 वर्ष राहावी अशी माझी अपेक्षा आहे। आज हनुमाननगरचं तुम्ही आरोग्य सेंटर बघितलं, काम कसं चांगलं झालं आम्ही स्वतः उभारून करून घेतलं। मग आमची जबाबदारी नाही लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आणि आम्ही काम करत असताना जर ह्यांचे असे आरोप होत असतील तर त्याला शेवटी नागरिक सुज्ञ आहेत, नागरिकांना माहिती आहे हे कशासाठी त्यांनी आरोप केले आणि ह्याच्या पाठीमागचा धनी कोण आहे हाही माझा शोधायचा प्रयत्न चालू आहे। कारण ज्या ह्या भागामध्ये मी आत्ता काम करायला लागलो आहे आणि काम आत्ता माझी मंजूर आहेत त्या पद्धतीनं आज लोकांना आम्ही जे काही शब्द दिला होता इलेक्शनला तो आम्ही पूर्ण केलेला आहे
आणि त्यातलं एक इथं आपल्या ह्या मोती चौक ह्या परिसरामध्ये कुठं आरोग्यवर्धिनीचं आपल्याला आज कोविडच्या वेळेला आपल्याला किती मोठी अडचण आली ते होऊ नये म्हणून आपण इथं दवाखाना काढला आणि ह्याच्यामध्ये काम आपल्या डोळ्यापुढं दिसतंय की आज लिक्विड झालं. इथं कुठेही बंड ओतलेलं नाहीत. 6 इंची बांधकाम केलं, इस्टिमेटला 9 इंची आहे. परत इथं रिंग आहे त्या 6 इंचाला घालायला पाहिजेत, 9-9, 10-10 इंचाला घातल्यात. आता काढायचं म्हटल्यावर भरपूर काढता येते. खाली तर काय आपण बघितलं ह्यांनी काय घेतलंय, माती घातलंय का मुरुम घातलंय. मग जे आपल्या डोळ्याला दिसते ते मी प्रशासनाला सांगणं माझं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून, आणि ते मी केलेलं आहे. त्यातनं त्यांना काय वाटायचं ते वाटू दे. शेवटी लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. त्यांनी ते बोललेलं आहे. पण मी एक एवढंच छातीटोकपणे सांगतो की असं इथं काय झालं नाही. तुम्ही बाहेर बघितलं तर साया पडलेल्या आहेत, सगळं इथं आहे. इथं बाकीचं हे आहे, त्याला मी इथनं पाण्याची व्यवस्था करून दिली, लाईटची व्यवस्था करून दिली. त्या लोकांना काढली आणि त्यांची जबाबदारी असताना मी इथं एक प्रतिनिधी म्हणून त्यांना मी मदत केली, तर त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. हे चुकीचं आहे. आणि मी बोलताना पुराव्यांशी बोलतो. त्याची वर्क ऑर्डरची मुदत संपलेली आहे 150 दिवसाची 4 मार्चला, आणि माझं पत्र आहे 14/3ला आणि रिमाइंड आहे 16/4ला. म्हणजे त्याचं मुदत संपल्यावर माझं गेलेलं पत्र आहे. आता मुदत संपल्यावर पण काम किती पूर्ण आहे तुम्ही डोळ्यानं बघताय. प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे या सगळ्या यांनी आरोप केलेत. शेवटी राजकारण समाजकारण करताना आरोप होत असतात. आम्हाला आमचं माहिती आहे आम्ही किती क्लिअर आहे आणि कुठल्या गोष्टी काय करतो. पण जे आरोप करतात हे बिनबुडाचे आरोप आहेत. बिनबुडाचे आरोप असताना आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या प्रथम दिवशी जे दिसतंय तुमच्या ते आयुक्त साहेबांना आम्ही दाखवलेलं आहे. आयुक्त साहेबांना पण आम्ही सांगतोय की याची तुम्ही येऊन इथं चौकशी करा, बघा काम जर योग्य असेल थर्ड पार्टी ऑडिट करा. आमचं काहीच म्हणणं नाही, पण जे डोळ्याला दिसते हे सांगणं तर माझं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना पत्र दिलं. पत्रात कुठेही म्हटलं नाही आहे की त्यांना बिल थांबवा किंवा काय करा. ऑडिट करा, योग्य वाटलं तर तुम्ही बिल द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आता असं मला कालपासून फोन यायला आलं तिथं त्यांनी काम केलं, तिथं काम केलं. तर ज्यांनी तिथं काम केलं आहे त्या हिचं पण आता आम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. आयुक्त साहेबांना विनंती आहे, कारण शासनाचा निधी आहे. शासनाचा निधी परत कसं लॅप्स झाला किंवा प्रॉब्लेम झाला काय झालं तर त्याला जबाबदार शेवटी प्रशासन राहणार आहे. म्हणून हे केलेलं आहे. आणि त्यांचा हे वर्क ऑर्डर झालं आहे पूर्ण आणि दंडात जातील या भीतीपोटी त्यांनी ते केलेलं प्रशासनावर आणि वैयक्तिक माझ्यावर मी पत्र दिलं आहे. म्हणून त्याचा दबावतंत्र आहे. दिग्विजय सूर्यवंशी कुठल्या दबावतंत्राला घाबरणार नाही आहे. माझ्या लोकांचा, नागरिकांचा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या इथल्या सगळ्या नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे. आम्ही जे केलं आहे ते चांगलंच केलं आहे आणि ह्याच्या भविष्यातही आम्ही चांगलंच काम करणार आहे.